रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सिंह राशीसाठी मार्च 2026 हा जो महिना आहे तो धक्का आहे का संधी आहे? कारण तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं हलणार आहे, हादरून टाकणारं काहीतरी घडणार आहे. मार्च 2026 चा जो पहिला आठवडा सुरू होतो ना होतो तोपर्यंतच तुमच्या आयुष्यामध्ये एक अशी बातमी, एक असा निर्णय, एक अशी घटना जी तुमच्या समोर अचानकपणे येईल आणि यामुळे तुम्ही क्षणभर अचानक स्तब्ध व्हाल, थबकून जाणार आहात. कारण तुम्हाला पण कळणार नाही की हे आश्चर्य आहे का एक आव्हान आहे, हे नुकसान आहे का हे लाभ आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं, या सगळ्या घटनांचं उत्तर तुम्हाला हळूहळू जसे दिवस जातील तसे उत्तर उलगडणार आहेत. आणि म्हणूनच हा महिना तुमच्यासाठी साधा महिना नाही आहे, लक्षात घ्या. सिंह राशीचा स्वामी आहे सूर्यग्रह. आणि लक्षात ठेवा, सूर्य जेव्हा स्वतःची दिशा बदलतो तेव्हा तुमच्या पण आयुष्याची दिशा नक्कीच बदलून जाते. या मार्चमध्ये ग्रहांचं जे गोचर आहे ना, ते तुमच्या जीवनामध्ये असे काहीतरी खेळ करणार आहेत की त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. आणि त्या म्हणजे तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे, रागाला लगाम लावायचे आहे आणि तुमच्या आर्थिक निर्णयामध्ये परिपक्वता दाखवायची आहे. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, हा महिना तुमच्यासाठी खरंच साधासुद्धा महिना नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे अजून खूप काही गोष्टी तुम्हाला लक्षात येणार आहेत की ज्यामुळे तुमचं आयुष्य एखाद्या मोठ्या संकटापासून वाचू शकतं. एक अशी गोष्ट, एक असा काळ मी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यामुळं तुम्हाला पुढील 6 महिन्यापर्यंत तर एक टेन्शन कमी होईल किंवा तुम्ही एखादा वाईट निर्णय घेण्यापासून वाचाल. तर आता आपण सुरू करूया. या महिन्यामध्ये आर्थिक बाब कशी असणार आहेत किंवा आर्थिक गोष्टीमध्ये हा महिना तुमच्यासाठी नेमकी कोणकोणती फळे घेऊन आलेला आहे ते आता आपण पाहूयात. या महिन्यामध्ये पूर्णपणे आर्थिक निर्णय हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात असणार आहेत. 1 ते 7 मार्चचा जो काळ आहे त्या काळामध्ये तुम्ही एक अचानक मोठी गुंतवणूक करू शकता, जसं की प्रॉपर्टी असेल किंवा अचानक एखादा मोठा खर्च पण होऊ शकतो. या स्थितीतही तुम्हाला काय वाटेल की मीच बरोबर आहे. पण थांबा, कारण इथेच एक सस्पेन्स आहे. जर तुम्ही रागामध्ये किंवा अहंकारामध्ये एखादा निर्णय घेतलात आत्ता या क्षणी, तर तुम्हाला त्याची मोठी किंमत ही एप्रिलमध्ये मोजावी लागणार आहे. 10 ते 18 मार्चमध्ये तुमचे कुठे अडकलेले पैसे आहेत किंवा ते स्रोत आहेत त्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जुनी उधारी असेल, थांबलेले काही तुमचे पेमेंट्स असतील, बोनस असणार आहे किंवा एखादं कमिशन बेसिसवर तुम्ही काम करत आहात तर ते कमिशन तुम्हाला या महिन्यामध्ये त्या काळात मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि 22 मार्च नंतर तुम्ही एखादा धाडसी आर्थिक निर्णय घेणार आहात. आता तो निर्णय नेमका कोणता आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. कारण हा जो निर्णय तुम्ही घेणार आहात ना, तो तुमच्या आयुष्यातील किंवा या महिन्यातील गेम चेंजर ठरू शकतो, लक्षात ठेवा. परंतु तो निर्णय जर तुम्ही शांत मनाने घेतला असेल तरच. एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यामध्ये तुम्हाला रिस्क खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, परंतु सोबतच तुम्हाला रिवॉर्ड पण त्याच प्रमाणात मिळणार आहे. प्रश्न हा एकच आहे की तुम्ही संयम ठेवणार आहात का? तुमच्या मनाला विचारा. या महिन्यात सगळ्यात मोठं काम तुम्हाला करायचं आहे आणि ते म्हणजे तुम्हाला तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे. कारण तुम्हाला नेहमी असं वाटतं की तुमचा जो शब्द आहे तोच अंतिम शब्द असतो आणि हेच कुठंतरी तुम्हाला नुकसान देणार आहे. मार्चमध्ये तुम्हाला 2 वेळा असं वाटेल की मीच बरोबर आहे. आणि खरं सांगायचं झालं तर अनेक वेळा तुम्ही बरोबर असालही. पण सध्या ग्रहस्थिती तुम्हाला काय सांगत आहे, तर तुम्ही एखाद्यासोबत वाद जिंकलात तरी तुमचं नातं हरू नका, हे महत्त्वाचं आहे. कधी कधी एक पाऊल मागं घेणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही सिंह राशीचे आहात. जसा सिंह शिकार करताना एक पाऊल मागे जातो आणि मग जोरात झडप घेतो, अगदी त्याप्रमाणे तुम्हाला या महिन्यात वागायचं. विशेषतः 5, 14 आणि 23 या तारखेला तुमचे कोणासोबत तरी वाद होण्याची दाट शक्यता आहे. मग तिथे थोडीशी खबरदारी घ्या. त्या दिवशी थोडंसं शांत राहण्याचा प्रयत्न करा, मेडिटेशन करा,
कारण जर क्रोधावर तुम्ही नियंत्रण ठेवलं तर कोणतीही परिस्थिती तुम्ही तुमच्या बाजूने वळून घ्याल आणि ते तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये फायदेशीरच ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना अचानक बदलाचा आहे. तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी अचानक काही बदल होतील. नवीन एखादी जबाबदारी तुमच्यावर पडू शकते आणि तुमच्या बॉस सोबत तुमचे काही मतभेद पण होण्याची शक्यता आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की या महिन्यामध्ये तुम्हाला लीडरशिप दाखवण्याची संधी पण मिळणार आहे. मग नेमका आता तुम्ही कोणत्या गोष्टीचा फायदा घेणार आहात? तुम्ही तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणार आहात आणि संधीचा लाभ घेणार आहात का क्रोध करून तुम्ही ती संधी घालवणार आहात? हे तुमच्या फक्त हातामध्ये आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही शांत राहिलात आणि कोणतंही काम शांततेने पार पाडलात तर प्रमोशनची संधी पण मिळण्याची शक्यता दाट आहे. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना रिस्क आणि रिवॉर्डचा आहे. म्हणजे कसं, तुम्ही नवीन पार्टनरशिप करण्यामध्ये पाऊल ठेवणार आहात. मार्केटमध्ये अचानक नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे. विशेष करून 19 ते 27 मार्चचा जो काळ आहे त्यामध्ये तुम्ही नवीन मोठे करार करणार आहात. परंतु हे करार करत असताना कायदेशीर बाबी तपासून घ्या, 2दा 3दा. भावनेमध्ये येऊन कोणावरही विश्वास ठेवून आपल्याला सही करायची नाही आहे, कारण ते तुम्हाला महागात पडणार आहे. सिंगल लोकांसाठी हा महिना एक नवीन ओळख तयार करणारा आहे. म्हणजे काही नवीन ओळख्या होतील, परंतु ओळख हळूहळू पुढे जाऊन त्याचं रूपांतर एखाद्या नवीन नात्यामध्ये पण होऊ शकतं आणि तेच नातं गंभीरमध्ये एखादं महत्त्वाचं वळण घेऊ शकतं किंवा नातं हे सिरियस पण होऊ शकतं. विवाह इच्छुकांसाठी खूप आनंदाचा काळ आहे, कारण घरच्यांकडून एखादा विवाहासाठी प्रस्ताव येऊ शकतो. विशेष करून 15 ते 25 मार्च दरम्यानचा जो काळ आहे तिथे काहीतरी पॉझिटिव्ह बातमी तुम्हाला कळेल किंवा कानी पडणार आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना थोडासा चढ उतारांनी भरलेला आहे, कारण इथे पण तुम्ही माझंच खरं हा हट्ट सोडावा लागणार आहे. तुमचं अहंकार कमी करावं लागणार आहे, तरच नातं टिकेल. नाही तर तिथे पण मग वाद उडतील, खटके उडतील. हे गोष्टी लक्षात ठेवा. कौटुंबिक दृष्ट्या हा महिना एकदम शांततेचा असणार आहे, परंतु एक सस्पेन्स आहे. तुम्ही या महिन्यामध्ये एक मोठा निर्णय घेणार आहात. तो म्हणजे तुम्ही तुमचं घर बदलू शकता किंवा अचानक एखादी प्रॉपर्टी विकत घेऊ शकतात. हा आनंदाचा बदल असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा एखादा कौटुंबिक बिझनेस असेल, फॅमिली बिझनेस असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार आहात आणि ही सगळ्यात मोठा सस्पेन्स असणार आहे या महिन्यामध्ये. आणि हा जो निर्णय आहे तो 20 मार्च नंतर घेण्याची शक्यता आहे किंवा पुढे जाण्याची शक्यता आहे. म्हणजे महिन्याचा एंड तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. सोबतच तुमच्या घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा एखादा समारंभ होण्याची शक्यता आहे. 9 ते 12 मार्च दरम्यान एखादा छोटासा प्रवास तुम्ही कराल. 24 ते 29 मार्च मध्ये तुम्ही एखादा लांबचा प्रवास करू शकता किंवा एखादी तीर्थयात्रा तुम्ही करू शकता. महिला वर्गासाठी मात्र हा महिना खूपच एक आत्मविश्वास वाढविणारा, कौतुक करणारा असा महिना आहे. तुम्ही घरामध्ये गृहिणी असाल किंवा करिअर ओरिएंटेड असाल किंवा वर्किंग वुमन असाल, तुमच्यासाठी हा महिना सन्मान आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढविणारा महिना आहे. तुम्ही स्वतःसाठी स्टँड घेणार आहात. एखादा मोठा कौटुंबिक निर्णय तुमच्याकडे येईल. घरामध्ये एखादा समारंभ किंवा एखादं धार्मिक कार्य तुमच्या नेतृत्वामध्ये होणार आहे किंवा त्याची जबाबदारी तुमच्या अंगावर पडणार आहे पूर्णपणे. आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे, कारण अचानक थकवा येण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र खूपच आनंदाचा काळ आहे, कारण तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना तुमची गरज भासणार आहे या महिन्यामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला खूप छान वाटणार आहे. अशा काही परिस्थिती या महिन्यामध्ये अचानक सामोरे येतील की ज्याच्यामुळे तुमचं जे काही महत्त्व आहे ते तुमच्या घरच्यांना कळणार आहे आणि त्यामुळं तुम्ही खूप महत्त्वाचे पर्सन होणार आहात तुमच्या घरामध्ये. तुमचा एक शब्द हा शेवटचा शब्द ठरणार आहे आणि विशेष करून एखाद्या समारंभामध्ये तुमचं सन्मान होण्याची पण शक्यता आहे. असं काही झालं तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना एकाग्रतेचा महिना आहे. पूर्ण महिनाभर तुमचं मन अगदी एकाग्र राहणार आहे, कारण तुम्ही फोकस्ड असणार आहात. 12 ते 20 हा जो मार्चचा काळ आहे यामध्ये तुमचं अभ्यासासाठी खूपच चांगली फळे देणारा हा काळ आहे, तर नक्कीच त्याचा जास्तीत जास्त वापर करा.
जे कोणी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी खूपच चांगले संकेत देणारा हा महिना आहे. परदेशी शिक्षणासाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत किंवा उच्च शिक्षणासाठी तिथे तुम्ही प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुमचं कागदपत्र पुढे जाण्याची शक्यता आहे. एक सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होण्याची सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडिया आणि भावनेमध्ये गुंतणं हे तुम्ही टाळायला पाहिजे. हा तुमच्यासाठी महत्त्वाचा सल्ला आहे. 5, 14 आणि 23 या तारखा तुमच्यासाठी प्रतिकूल आहेत. तर त्या दिवशी कोणतीही गोष्ट महत्त्वाची करायची असेल तर ती तुम्ही टाळा. विशेष करून छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे तर तिथे विशेष करून काळजी घ्या. आर्थिक निर्णय घेणे टाळा. या महिन्यासाठी 3, 10, 18 आणि 26 या ज्या तारखा आहेत त्या तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत. कोणतंही महत्त्वाचं काम करायचं असेल, कोणतेही आर्थिक निर्णय घ्यायचे असतील तर या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे 100% परिणाम पाहायला मिळतील. तुमच्यासाठीचा शुभ रंग आहे सोनेरी आणि केशरी. शुभ अंक आहे 1 आणि 9 आणि तुमच्यासाठीची शुभ दिशा आहे पूर्व आणि ईशान्य. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, हा महिना तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारत आहे आणि तो प्रश्न आहे, तुम्ही राजे आहात परंतु तुम्ही संयमी राजा आहात का? या महिन्यात तुम्हाला रिस्क मिळणार आहे, सन्मान मिळणार आहे आणि प्रेम पण मिळणार आहे. पण हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला अहंकार सोडून परिपक्वता दाखवावी लागणार आहे. तर मी दिलेली ही जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जे काही अनुभवणार आहात ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकतात, कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.